मला यामध्ये शंका नाहीये. कारण का दोन्ही टीमचा जर विचार केला तर खूप चांगल्या टीम आहेत, खूप चांगले चांगले खेळाडू तुम्हाला या टीममध्ये पाहायला मिळतील. त्या अनुषंगाने ही मॅच खूप चांगली आपल्याला पाहायला मिळेल. आपण पहिल्या 2 मॅचचा जर विचार केला तर थोड्याशा नक्कीच आपल्याला एकतर्फी त्या मॅच पाहायला भेटल्या. मात्र या मॅचमध्ये खूप चांगला खेळ, चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट नक्कीच पाहायला मिळेल. म्हणून आजच्या दिवसामध्ये नक्कीच पर्वणी आहे. कारण का खूप चांगल्या चांगल्या टीम आपल्याला मध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. दिनेश कुकसे, जयनुमान पोगाव, त्याच्यानंतर येणार बोरपाडा आहे, जरी रांजोली आहे, त्याच्यानंतर विकी स्पोर्ट्स कुकसे देखील आपल्याला संघ इनेक्शनमध्ये पाहायला मिळेल. आणि त्यांची संघ अगेन्स्ट वाकलन संघ देखील दाखल होणार आहे या मैदानावरती. म्हणजे चांगल्या चांगल्या मॅच आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील या मोठ्या स्पर्धेमध्ये. नक्कीच मोठी स्पर्धा आहे, मोठे संघ आणि मोठे मोठे खेळाडू हे आपल्याला आज ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. तर ओलिया सामन्याकडे सलमजुडी मैदानामध्ये आपण पाहतो अयुब शेख विथ चेतन पाटील. चेतन पाटील यांनी जे अर्धशतकं झलकवले गेलेले आहेत त्या अर्धशतकामध्ये चेतन पाटील याच्या अर्धशतका समावेश आहे, ज्यांनी नाबाद 54 धावांचे खेळले. 14 चेंडूंचा सामना करताना पोगाव चषकामध्ये खेळून काढली होती. तर दुसऱ्या बाजूला नाबाद 40 धावा पटकावलेला अयुब शेख. यायलो पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून चेंडू जो होता सीमा पार अगदी कॅल्क्युलेट तोलून मापून मारलेला षटकार अयुब शेखच्या बॅटमधून. हॅलो, खूप चांगला फटका आपल्याला नक्कीच पाहायला भेटला इनसाइड आउटच्या माध्यमातून. हीच ओळख आहे या फलंदाजाची आणि ती दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम टायमिंग बेबी साल. नक्कीच अतिशय उत्कृष्ट टायमिंग साधला होता आणि इनफिल्डच्या वरून हा फटका केला होता. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फटका आपल्याला पाहायला मिळता अयुब शेख याच्या बॅटमधून. षटकराने स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे. शेखरने अकाउंट ओपन झालेलं आहे कासरगोडला या संघाचं. जतीन यावेळेला मात्र यॉर्करलँडचा चेंडू वापसी करतो. या चेंडूवर छोट्या बॅकलिपचा वापर करण्यास मजबूर केलं होतं फलंदाज अयुब शेख याला. चांगली वापसी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू आपण बघितला ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याला सन्मान देखील देत असताना चांगल्या चेंडूला सन्मान देणं ही चांगल्या खेळाडूची वैशिष्ट्य आहेत आणि ते आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच राईट अमोर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा यॉर्करलँडचा चेंडू फ्लिक केलेला आहे चेंडूला एका धावेसाठी. अप्रतिम गोलंदाज आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर काय वापसी केलेला गोलंदाज युवा गोलंदाज आहे जतीन. मानकुले एक्सप्रेस या नावाने ओळखला जातोय. मेंटेरी पॉवरचा पहिले षटक बदलतोय. याले हो हो घुटना टेक और ये सिक्सर देख, घुटना टेक और चौका देख. थांबलेले आणि हवा थांबल्यामुळे आपण चौकार पाहतोय. मात्र अप्रतिम चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 12. यायला मात्र हो 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 स्विच हिट आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंट रिझन मधून दणदणीत चौकार. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आयुष्यने आक्रमणाला सुरुवात केली आहे. चांगलं क्रिकेट. जतीन यावेळी अप्रतिम चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू वाईड ऑर्कर चेंडू थोडासा हलकासा आफिले आपल्याला पाहायला मिळाला होता. या चेंडूवर मात्र वापसी करतोय गोलंदाज. मात्र पॉवरप्लेच्या षटकामध्ये एकंदरीत पॉवरफुल फलंदाजी रणजित नरेश स्पोर्ट्स कासरगोडला संघाकडून आपण पाहतोय बिनबाद जिंदाबाद 16 धावा. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 16 इन बोट विदाउट लॉस. कुठल्या प्रकारचा खेळाडू आता मात्र बाद झाला नाहीये. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि आयुष ज्या खेळासाठी जाणला जातं तो खेळ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग सुरुवात दमदार झाली आहे. कारण का त्यांचा जो प्रमुख गोलंदाज होता त्याच्यावरतीच आक्रमण केलं आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा खूप चांगली सुरुवात आहे. म्हणजे मिनिमम या षटकाचा विचार केला तर चांगली बॅटिंग झाली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार, सेकंड बॉल सिंगल, तिसऱ्या बॉलवरती पुन्हा सिंगल आली, चौथ्या आणि पाचव्या बॉलवरती चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली. स्विचचा फटका, स्लिपचा फटका पाहायला भेटला आणि शेवटचा बॉल डॉट आलाय
एकूण एका षटकाचा खेळ संपलाय. संघाची एकूण धावसंख्या आहे स्कोअरबोर्ड वरती 16. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे 50 ते 55 60 धावा आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळतील. त्या बनवाव्या लागतील, कारण का पहिल्या मॅच मध्ये एकविरा मानकुले टीमनं 60 धावा बनवल्या होत्या धुमाल सर. नक्कीच, आणि इथून मात्र लक्ष असणार आहे कासारडोले संघाचं 60 प्लस धावांकडे, कारण सुरुवात चांगली मिळालेली आहे. तकदीर मारले ते गोलंदाजी मार्कवर. यावेळी इनसाइड आउट, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाल आणि फलंदाज चेतन याला जावे लागेल डगॉटच्या आसऱ्याला. विशेष काही करू शकला नाही आणि फक्त एका धावेवर बाद होऊन फॉलमध्ये परतलेला आहे. दरम्यान चांगली गोलंदाजी. तकदीर जो अनुभवी खेळाडू आहे मानकुली टीमचा, ब्रेक थ्रू गरजेचा होता, एक विकेट महत्वाचा होता. भागीदारी आता मध्ये ब्रेक झाली, नवीन बॅट्समन एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये, मोनिश. नक्कीच ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर असं म्हटलं जाते. अनुभव हा तुमचा सर्वात मोठा गुरु आहे आणि अनुभव पूर्णपणे पणाला लावताना आपण पाहतोय गोलंदाज तकदीर माली. चांगली गोलंदाजी, नावच तकदीर आहे, त्या अनुषंगाने शंकाच नाहीये. यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. मिडविकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय, तोपर्यंत फक्त एकच धावे समाधान मानावं लागेल फलंदाजाला. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला कमबॅक पाहायला मिळतोय. त्याचं कारण तकदीरची गोलंदाजी आपल्याला चांगली पाहायला मिळते. अनुभवी खेळाडू तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आपण पहिल्या गोलंदाजानं बघितलं तो एक यंगस्टर होता आणि हा मात्र एक प्रमुख खेळाडू आणि एक चांगला गोलंदाज आहे. लाईन बघायला इथे लाईन मात्र चुकीची आहे, ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू. अंपायरचा इशारा, व्हाईट बॉलचा एक अवंतर धाव इथनं मिळते. अवंतराच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 18 धाव धावफलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र समोर खेळलेलं आहे, हाय अँड हँडसम. दरम्यान दिवा स्पोर्ट्स दिवा संघाचा कुल कॅप्टन प्रथमेश म्हात्रे यांनी आयोजनासाठी आणि खास करून खेळणाऱ्या दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट. पुढील चेंडू, यावेळी मात्र चेंज ऑफ फेस, गतीमध्ये परिवर्तन. या स्पर्धेचे सर्व तुमचे आमचे सर्वांचेच लाडके विनोददादा पाटील साहेबांचं आगमन होत आहे. मोस्ट वेलकम सर, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उद्या मित्रांनो विनोददादा पाटील साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्त ॲडव्हान्समध्ये तमाम भिवंडी वासियांकडून वाढदिवसाच्या लक्ष हार्दिक शुभेच्छा. तकदीर माली दूरवरच्या टोकाकडून राईट मोर द विकेट. यावेळी मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मात्र क्षेत्ररक्षक बनतो प्रेक्षक आणि चेंडू होतोय लॉंग ऑफच्या वरून सीमापार षटकार. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑनच्या दिशेनं हा षटकार टोलवला आहे. चांगली बॅटिंग मोनिशच्या माध्यमातून. कमबॅक नक्कीच करण्याचा प्रयत्न केला तकदीरनं, मात्र इथनं पुन्हा एकदा आक्रमण देखील झालं आहे आणि चांगली बॅटिंग वन डाऊन आलेला बॅट्समन करतो मैदानाच्या आतमध्ये मोनिश. अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी आपण पाहतोय. आल्या सुरू झालेला आहे मोनिश आणि 2 षटकार आतापर्यंत फेस केलेले आहेत. यावेळी दिशा फरकटली जाते, पंचांना लाईनचा विचार करावा लागतोय आणि हा चेंडू मात्र गोलंदाज तकदीर माली याला पुन्हा टाकावे लागेल. 8 चेंडू आतापर्यंत फेकले आहेत गोलंदाज तकदीर ना, अजूनही षटक कंप्लीट झाला नाहीये. यावेळी चेंडूला टोललेला आहे मिडविकेट मध्ये, अतिशय माली चेंडू खाली आणि यावेळी मात्र
फलंदाज मोनिशाला जावे लागेल तंबूच्या आसऱ्याला. दुसरा फलंदाज बाद होतोय कासर ओढवले या संघाचा. एक लांब लचक षटक हे राहुल भोईर आपल्याला पाहायला मिळत आहे तकदीर मालेचं, कारण या षटकामध्ये तब्बल 9 चेंडू त्यांनी हाताळलेले आहेत. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर सर्वात लांब लचक षटकाचा जो दुर्दैवी रेकॉर्ड आहे तो पाकिस्तानच्या मोहम्मद सामी याच्या नावे आहे, ज्याने बांगलादेश विरुद्ध हा दुर्दैवी पराक्रम केला होता. 17 चेंडूंचं षटक हाताळलं होतं. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 32. 16ची सरासरी प्रति षटकामागे आपल्याला पाहायला मिळते. मात्र 2 महत्त्वाचे फलंदाजी बाद झालेले आहेत. त्यानंतरच्या 2 षटकामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सगळे समालोचक व्हॉइस ऑफ मानेरे राहुल भोईर सर. थँक्यू सो मच सुभाष धुमाल सर, ज्यांना आपण ऐकतो आणि ऐकत असतो या भिवंडी नगरीमध्ये. महत्त्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि नुकताच आपल्या व्यासपीठावरती या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक सन्माननीय विनोद शेठ पाटील साहेबांचा शुभ आगमन झाला आहे. उद्या मात्र 1 जानेवारी दादांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या आपण आज देखील शुभेच्छा देऊया. उद्या देखील देणारच आहोत, मात्र आज देखील त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं असंच कार्य समाजकार्य जो मी नक्की जे सुरू केलं आहे तो असाच मात्र समाजकार्य सुरू असू द्या आणि गोरगरिबांसाठी जी तुमची सेवा सुरू आहे ती अशीच सेवा नक्कीच सुरू असू द्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून पुन्हा एकदा आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. 3ऱ्या ओव्हरला सुरुवात होती. ओव्हर द विकेटनं विनीच्या बॉलवरती ऑन साइडला फटका बेमिसाल आहे. टायमिंग देखील खूप चांगलं पाहायला मिळतोय. हीच तर ओळख आहे आयुषी आणि ती पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. षटकार आणि तसा बाहेरही गेला. जबरदस्त बॅटिंग. आक्रमण रोखावा लागेल. ओव्हर द विकेट रोखणार कोण हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. अजून एक फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आयुष शेखच्या माध्यमातून आक्रमण आणि आक्रमण हा चौकार. झालेला एकवेळा मानकुले संघ ज्याप्रमाणे आयुब शेख फलंदाजी करतो, कारण आतापर्यंत विनी त्याच्या 2 चेंडूंवर तब्बल 10 धावा कुठून काढलेल्या आहेत. एक षटकार आणि एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 42 इन बोट 42 धावा स्कोर बोर्ड वरती. जी सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये आयुष शेखने ती सुरुवात अजूनही कायम आहे. अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळतो. 2 षटकार आणि एकूण 3 चौकार आयुष शेखच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग करत असताना 26 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी आणि संघाची धावसंख्या आपल्याला मात्र पाहायला मिळते स्कोर बोर्डवरती 42. अशीच जर बॅटिंग सुरू जर राहिली तर मात्र तुम्हाला आपल्याला भरपूर धावसंख्या स्कोर बोर्डवरती पाहायला मिळेल. इथून मात्र थांबवावं लागेल आयुब शेख याला, ज्याप्रमाणे आयुब शेख चौफेर फटकेबाजी करतोय. चौकार षटकामध्ये डील करतो आणि सध्या तरी हा फलंदाज राहुल भोईर चौकार षटकांचा व्यापारी बनलेला आहे. डेफिनेटली जशी बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते भरपूर चांगला खेळ. यावेळेस मिस्टामिंग शॉट आहे जे लू शकेल. ही विकेट महत्वाची आहे आणि झालं काय मैदानाच्या आतमध्ये हा दबाव आहे, हा प्रेशर आहे या मोठ्या मॅचचा आपल्याला पाहायला मिळतोय. ही झेल जर पकडली गेली असेल तर नक्कीच कुठेतरी ज्या धावा वेगानं पुढे गेल्या आहेत त्या आता मात्र नक्कीच थांबू शकल्या असत्या. मात्र इथनं ती झेल सोडल्याच्या नंतर आयुष शेखची बॅटिंग तुम्हाला अजून चांगली पाहायला मिळेल अजूनही, कारण का याच्यानंतर अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे तुम्हाला. नक्कीच पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी राहुल. ओव्हर द विकेट पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न ऑन साईडला, मध्ये चेंडूला बॅटचा संपर्क दरम्यान आला नाहीये. अंपायरचा इशारा मात्र आलाय. लेग बायची एक धाव एक्स्ट्रा इथनं मिळते आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 44-4. जर्मन पोगाव संघाचा संघ एकावन्न नाणेफेकीसाठी यायचा आहे. पुढील सामना आपण पाहणार होता धनेश कुक्षे विपक्ष जर्मन पोगाव या 2 संघामध्ये.
पुढचा बॉल विनीत ओव्हर द विकेट ना स्ट्रायकिंग एंडला आयुष शेख ओव्हर द विकेट ना स्वीशीटच्या माध्यमातून फटका बेमिसाल आहे. टायमिंग देखील खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतो. पॉइंटला बीट करून चेंडू जाईल सीमा पार. आयुष शेखच्या बॅटमधून अजून एक जबरदस्त चौकार. आणि तो जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलताना आपण पाहतोय आयुब शेख. तसे मेलेल्या कोंबड्याला आगीचं भय नसतं. जीवदान मिळालं होतं मागच्या चेंडूवर. 48 इन बोट 48 धावा स्कोर बोर्ड वरती. रोखावा लागेल आक्रमण. प्रयत्न सुरू आहेत गोलंदाजाचे. मात्र यावेळेचा हा चेंडू खराब आहे. डावा स्टिकच्या बाहेर स्वेर चेंडू घोषित केला अंपायरनं. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. 49 धावा स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आयुष शेखच्या माध्यमातून पाहायला मिळतो. इम्प्रेस करत असताना आणि प्रेक्षकांना आनंद देऊन जात असताना ही बॅटिंग जबरदस्त क्रिकेट. आयुष शेख ओव्हर द विकेट. स्वीशीटचा अजून एक दमदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये शॉट ऑफ द मॉर्निंग क्लासिकल फटका आयुष शेखच्या माध्यमातून षटकार. डबल पाय 55 धावसंख्या अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. आणि प्लस पॉइंट असा आहे कासरवाडी टीमसाठी की आयुष शेख अजूनही खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. संधी येत नसते क्रिकेटमध्ये, ती बनवायची असते. मात्र इथनं जी संधी आली होती ती संधी आता मात्र गमावली आहे. आणि इथनं तुम्हाला स्कोर बोर्डवरती धावसंख्या भरपूर वेगानं पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. 55 धावा झाल्या आहेत. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. या येणाऱ्या 6 बॉलमध्ये 15 ते नक्कीच 20 धावा जर बनवल्या गेल्या तर नक्की दुसऱ्या इनिंगमध्ये या धावा चेस करणं एवढं सोपं नसेल एकविरा मानकुली टीमसाठी. नक्कीच संधीचं सोनं करताना दिसतोय तिथे आयुब शेख वैयक्तिक 37 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. वैभव आहेत अंतिम षटकामध्ये. लेफ्ट आर्म गोलंदाज एक धाव इथनं कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. 56 धावा स्कोर बोर्डवरती. षटक क्रमांक अंतिम प्रगतीपथावरती. वैभवचं अंतिम षटक. भरपूर चांगलं क्रिकेट या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. आयुष शेखने इम्प्रेस केलाय. मॉर्निंगचा हा सेशन सुरू आहे. खेळाचं पहिलं डाव आणि चांगली बॅटिंग करत असताना एक मोठी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न पहिल्या डावामध्ये आयुष शेखच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म गोलंदाज पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला फटका जबरदस्त पाहायला मिळतो आपल्याला. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण दमदार षटकार. आयुब शेख पाहूया या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक झळकावतोय का आयुब शेख हा फलंदाज. अशी बॅटिंग जर झाली तर डेफिनेटली तुम्हाला 50 धावा व्यक्तिगत पाहायला मिळतील. 13 चेंडू आतापर्यंत खेळला आयुष. 13 बॉलमध्ये एकूण 43 धावा बनवल्या आहेत. का बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. संघाची धावसंख्या 62. 65 धावा स्कोर बोर्डवरती. आक्रमण जो सुरू आहे पहिल्या बॉल पासून तो आक्रमण अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल या दरम्यान पुणे डाऊन साईडला खेळलेत. फटका तर सुंदर आहे. फिल्डिंग देखील चांगली झाली. फेक देखील या दरम्यान आपल्याला चांगली इथनं पाहायला मिळते. स्ट्राईक या दरम्यान घेण्याचा प्रयत्न मात्र अशी स्ट्राईक मिळणार नाहीये. दोन्ही खेळाडूंना मात्र या दरम्यान स्ट्राईक रोटेट करण्यासाठी क्रीज सोडणं गरजेचं आहे. या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धावीतनं मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती
63 बोट 63. अजून एक चांगला चेंडू फुलर लेनचा ऑन साईडला बॉटॅमनचा सुंदर वापर केला. एक धावीतनं मी ते बासमनला एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. 64 इन बोट. आणि अयुब शेख केवळ 6 धावने आपल्या अर्धशतकापासून दूर आहे. संधी तर आहे, पाहूया संधीचं सोनं करतोय का, कारण या षटकामधील अजूनही शेवटचे 2 चेंडू राहुलला शेष आहेत. डेफिनेटली संधी आहे आयुषकडं. पुढचा बॉल गती कमी केली आहे. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक करत असताना बासमनला रीड करून गोलंदाजी करत असताना समोर एक मोठा फलंदाज आहे. चांगली बॅटिंग त्याने आतापर्यंत केली आहे. त्या अनुषंगानं जोर इथनं लावावा लागेल वैभवला देखील, आणि तो जोर आपल्याला इथनं पाहायला मिळतोय. कमबॅक करत असताना या षटकाचा जर विचार केला तर एकच मोठा फटका आला आहे. त्याच्यानंतर चांगला कमबॅक केला वैभवनं या षटकामध्ये. सुरेख गोलंदाजी. 6 धावा अर्धशतक बनवण्यासाठी बनवायच्या आहेत आणि या इनिंगचा अंतिम चेंडू असेल. फुल टॉस आहे दरम्यान ऑन साइडला वेगवान फटका. खेळाडू आहे तिथे दीपू मध्ये चेंडूची उचलून फेक करतील तोपर्यंत मिळणार आहेत या 2 धावा. आणि अशा प्रकारे पहिला डाव देखील कंप्लीट झाला आहे. पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्या एकूण 66 धावा. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग, नॉट आउट राहिला, खूप चांगली बॅटिंग केली. आयुषने आपल्या टीमसाठी 46 धावा बनवल्या आणि संघाची एकूण धावसंख्या 66 स्कोर बरोबरती आहे. आणि 67चं टार्गेट आहे या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी एकविरा स्पोर्ट्स मानकुली टीमला. आपण जाऊया, टॉस करूया. टॉस मध्ये बॉक्समध्ये सज्ज आहेत आमचे काही प्रमुख मान्यवर आणि आमचे समालोचक मित्र सुभाजी धुमाल सर. तर नाणेफेक केली जाईल. नवनाथ केने आणि श्रीराम केने दोघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाईल. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. हे नाणं आपण पाहू शकता. एका बाजूला आरडी चषक 2020-21 तर दुसऱ्या बाजूला आरडी स्पोर्ट्सचा हा लोगो. नाणेफेक जिंकल्या जयहनुमान पोगाव संघाच्या संघाने श्रीराम केने आणि नवनाथ केने दोघांना विनंती असेल की आपण व्हीआयपी टॅचची सोबत वाढवायचे. तुषार गायकर पोगाव संघाचा कॅप्टन कुल नाणेफेक आपण जिंकलेलं आहे. सर्वप्रथम हे जे आयोजन केलेलं आहे विनोददादा पाटील साहेबांचा वाढदिवस उद्या असणार आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधूनच या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. कशी वाटते ही संकल्पना आणि कसं वाटतं हे आयोजन? खूप सुंदर आयोजन केलेलं आहे आणि एकदम इंटरनॅशनल लुक सारखं आयोजन केलेलं आहे. नक्कीच नाणेफेक आपण जिंकले. नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण घेईल. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्यामागे काय खास कारण? सकाळचा टर्म आहे आणि जरा आलस वगैरे असतं ते निघून जाण्यासाठी क्षेत्ररक्षण घेईल. समोरील संघ पीटीसी क्रिकेटमधील एक दादा संघ आहे. धनेश कुक्षे हा संघ या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच मोठा संघ आहे आणि आम्ही तरी पण त्यांना कमीत कमी रनांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि कमीत कमी रनांमध्ये रोखण्यासाठी असे कोणते गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? ज्ञानेश्वर आहे, सुदर्शन आहे, कल्पेश आहे, आवी आहे. पोगाव संघ हे तालुका क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे. नेहमीच या संघाचं प्रदर्शन चांगलं राहिलेलं आहे आणि याही चषकामध्ये तेच चांगलं प्रदर्शन करण्याचा पोगाव संघ प्रयत्न करेल का? नक्कीच. आपल्या संघाचा हार्दिक शुभेच्छा. शेलार नाणेफेक आपण हाडलेले आहेत तर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. जर नाणेफेक आपण जिंकली असतील काय निर्णय असा? फलंदाजी. आणि आपल्या मनासारखं घडलेलं आहे तर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि 40पेक्षा जास्त धावांपर्यंत मजल मारण्यासाठी असे कोणते हुकमी फलंदाज असेल ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? राज, आतिश, प्रेम, अंकलेश. तर पीटीसी मधील संघ बीटीसी मध्ये चांगलं प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झालेला आहे. हा सज्ज आहे. आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा. तर मित्र नाणेफेक झालेलं आहे. नाणेफेक जिंकलेलं आहे. तो पोगाव संघाचा कॅप्टन कुल गायकर याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि सेलार याच्या धनेश कुक्षा संघाला प्रथम फलंदाजीसाठी निवड केली. बॅक टू कॉमेंट बॉक्स.
चेक. धावफलकावर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 66 धावा लावल्या आहेत रणजित नरेश कासरवडील संघाने आणि 67 धावांचं आव्हान ठेवलंय 4 षटकामध्ये एकविरा स्पोर्ट्स मानकोळी संघासमोर. तर आणि जर आपण आस्किंग रन रेटचा विचार केला तर 16.75च्या धावगतीने पूर्ण कराव्या लागलेल्या धावा. आणि राहुल सर, या मैदानाचा उल्लेख करायचा झाला तर चेसिंग पॉसिबल आहे, कारण गोलंदाजीसाठी कर्दनकाळ अशी ही खेळपट्टी आहे आणि फलंदाजी करताना ज्याचा क्लास नसेल किंवा ज्याचा फॉर्म नसेल तो फलंदाजी या खेळपट्टीवर चांगला खेळ करून जातोय. दरम्यान आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ मानकुली कालेराम केनी सरांचे ते आगमन झाले. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्ही टाईजवर घेऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपले आरडी ग्रुप ओवडी यांच्याकडून हार्दिक स्वागत आहे. डेफिनेटली मनी जर विचार केला तर या विकेटवरती धावा कितीही जर तुम्ही बनवल्या तर त्या सेफ नाही आहेत. आणि क्रिकेट जो असा की आहे, तुम्ही कितीही धावा बनवा त्या धावसंख्या सेफ नाहीत. 100 धावा देखील चेस झालेल्या आपण बघितल्या आहेत. आणि याच एकविरा स्पोर्ट्स मानकुली टीमचा जर विचार केला तर 111 धावा देखील याच टीमनं कंप्लीट केल्या होत्या, चेस केल्या होत्या नागझेरीच्या मैदानावरती. चेक. पंचांना विनंती करतो 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. 2 मिनिटं आपण मान्यवरांचा शुभ सन्मान करून घेऊया. मी पंचांना विनंती करतो 2 मिनिटं फक्त सामना थांबवायचा आहे. थँक्यू. थँक्यू सो मच मनीष पाटील. व्यासपीठावर गोरसेचे ग्रामस्थ उपस्थित आहेत, सन्माननीय श्रीरामजी केणे. त्यांचा मी या ठिकाणी शुभ सन्मान करीत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. श्रीरामजी केणे, आपण पुढे या. या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सन्माननीय प्रेमनाथजी पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभाचे सन्मान करायचा आहे. मायची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह पावल्यांना देण्यात येत आहे. कारण मान्यवरांच्या उपस्थितीशिवाय रंगमंचाला शोभा येत नाही, कुठल्याही स्पर्धेला शोभा येत नाहीये आणि त्यांचे आशीर्वाद देखील या स्पर्धेला लाभलेले आहेत. धन्यवाद. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर अय्यूब येतोय. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजे सगदीर आणि नॉन स्ट्राईकला असेल फलंदाज यशपाल. आमच्या सोबत जॉईंट आहेत आता पुन्हा एकदा आमचे सहकारी समालोचक मनीष. प्रतिम समालोचन ते देखील करतायत. ऑन साईडला पहिलाच बॉल खेळले, चेंडू दरम्यान कार्पेट लगेल गेल्या जमिनी लगत आणि एक धावीतनं कंप्लीट केली जाते. आणि एका धावेने धावांचा श्रीगणेशा टार्गेटचा जर विचार केला मनीष तर भरपूर मोठं टार्गेट आहे. 67चं टार्गेट आहे. त्या अनुषंगानं आक्रमणात मात्र करावे लागेल. पहिलाच बॉलपासून आणि पहिल्याच षटकापासून आक्रमणाला सुरुवात करावी लागेल. राहुलजी खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न देखील झाला होता, पण मात्र जास्त काही देऊन गेले ना, फक्त एक धाव देऊन गेलाय. ओव्हर द विकेट दरम्यान लाईन मात्र खराब आहे. लेगस्टिकच्या बाहेर हा चेंडू आणि आमचे जो ऑफिशियल अंपायर आहेत त्यांचा इशारा येत असताना की हा चेंडू मात्र खराब आहे. एक एक्स्ट्रा धावीतनं मिळते. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाचे धावसंख्या स्कोरबोर्डवरती 2. पहिला चेंडू अचूक हाताळल्यानंतर मात्र थोडीशी चूक करतोय आणि समोर संघाला एक धाव बहाल करतोय. धावसंख्या 2. ओव्हर द विकेटनं आक्रमण करण्याचा वारंवार प्रयत्न मात्र सुरू आहे. मात्र समोर गोलंदाज देखील तेवढाच चांगला आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने बॅटिंग खूप चांगली केली. या पहिल्या डावामध्ये इम्प्रेस केलं. नक्कीच चांगला खेळ तुम्हाला पाहायला भेटला. ते स्विचचे फटके असतील, ऑन साईडला सीपचा फटका असेल, पूलचा फटका देखील तुम्हाला पाहायला भेटला. एक अप्परकटचा देखील फटका तुम्हाला चौकार पाहायला भेटला. म्हणजे सर्व फटके या खेळाडूकडे आहेत आणि एक मोठा खेळाडू आहे. दरम्यान आयुष्य म्हटलं की सातत्याने त्याचा खेळ आपण प्रत्येकी टुर्नामेंटमध्ये बघत असतो आणि तोच खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला फटका सुंदर आहे. जवळपास खेळाडू कोणच नाहीयेत. धावा चांगल्या मिळू शकतील आणि मात्र हा चौकार देखील येतोय. पहिला चौकार तकदीरच्या बॅटमधून.
षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा यायला हव्यात या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, जर तुम्हाला धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करायचा असेल तर. ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल. यावेळेचा फटका अजून एक चांगला हवेत आहे. ओव्हर पिच बॉल पाठवलाय लॉंग ऑनच्या दिशेनं. तकदीरनं आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे. आक्रमण करावाच लागेल कारण का विजयासाठी संघर्ष या मॅच मध्ये करावा लागेल. बिग ओव्हर पिच होता आणि स्लॉटमध्ये आला होता. खूप चांगल्या पद्धतीने टाइम केलं, तितकंच चांगलं स्ट्रोक सिलेक्शन आणि या 6 धावांच्या मदतीने धावफलक मात्र वेगाने पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावर. आणि या षटकाचा उल्लेख करायचा झाला तर 4 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर करून झालेत, 2 चेंडूचा खेळ शिल्लक. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. यावेळेस फटका फसला. मिस टायमिंग. झेल होऊ शकेल का? कॉल केला खेळाडूने माझा झेल मी पकडणार आहे. कॉलिंग व्हेरी इम्पॉर्टंट. या खेळामध्ये कॉल खूप महत्वाचा असतो. हा झेल तिथं पकडला गेलाय आणि पहिला बॅट्समनला आता इथं मैदान सोडावं लागेल. पहिला ब्रेक थ्रू मैदानाच्या आतमध्ये आयुष्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मोठी विकेट, मोठा झटका एकविरा स्पोर्ट्स मानकोली टीमला. बॅट्समन आउट. साठी बनवल्या मध्ये तकदीर 11 धावा खूप महत्वाच्या आहेत मनीष या क्षणाला, या सिच्युएशनला. स्टार्किंग एंडला सज्ज आहेत यशपाल माई. ओव्हर द विकेट नॉन साइडला फटका. डीप मध्ये जवळपास खेळाडू उपस्थित नाहीयेत, त्याचा फायदा होणार आहे या दरम्यान यशपाल माईला आणि एकविरा स्पोर्ट्स मानकोली टीमला. शेवटच्या बॉलवरती देखील आलाय चौकार. ही मॅच नक्कीच रंगतदार होणार आहे, याच्यामध्ये शंका नाहीये. जिंकण्यासाठी अजूनही 50 धावांची गरज आहे 18 चेंडूमध्ये. जर या पहिल्या षटकाचा जर विचार करायचा झाला, आपण जर पृथक्करण करूया तर अयूब हा एक लीड बॉलर आहे आणि लीड बॉलरच्या विरोधात चढवलेला हल्ला मात्र कुठेतरी सुटकेचा निश्वास टाकला असेल एकविरा मांडकुलीच्या समर्थकांनी. कारण या षटकामध्ये 17 धावा आल्यात आणि ज्या आस्किनने खेळायला हवं होतं त्या आस्किनने खेळलं जातं एकविरा मांडकुली संघाच्या फलंदाजाकडून. फक्त एक गडी बाद झालाय आणि दीपेश माळी आणि आतिश माळी हे 2 फलंदाज अजूनही उर्वरित आहेत. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी पारितोषिक आहे सन्माननीय विनोद शेठ पाटील यांच्या माध्यमातून दोन्ही माळी ब्रदर्ससाठी षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे दीपेश माळी आणि यशपाल माळी यांना. नक्कीच विनोद पाटील आपल्या व्यासपीठावरती आहेत. या स्पर्धेचे नक्कीच वन मॅन आर्मी ज्याला म्हटलं जाईल, कारण का आयोजन म्हटलं की सोपं कार्य नाहीये मनीष पाटीलला. त्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते आणि तो आयोजन आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये दादांनी नक्कीच जो कार्य केलं आहे गोरगरिबांसाठी, नक्कीच मध्ये जेवणाची व्यवस्था असेल, सातत्यानं पाण्याची व्यवस्था असेल, बिस्लरी पाणी असेल, बिस्किट यासारख्या भरपूर समाजकार्य दादांनी केलं आहे. आणि आज दादांच्या माध्यमातून क्रिकेटला नक्कीच या दरम्यान मी तर म्हणेल एक चांगलं रूप देण्याचा प्रयत्न, क्रिकेट डेव्हलप तर झाला आहे, मध्ये एक मोठा प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न विनोद शेठ पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. आता मध्ये समीकरण बघतो. येणारे 18 चेंडू 50 ची गरज आहे. स्टार्किंगला सज्ज आहेत दीपू माई. फुल टॉस बॉलचा फायदा घेता आला नाहीये. भरपूर वेळा नक्कीच आपण असं बघत असतो आणि 30 अंपायरकडे आपण जाणार आहोत. 30 अंपायरची मागण्या दरम्यान केली गेली आहे. टेक्नॉलॉजीचा नक्कीच फायदा घेत असताना आमचे 30 अंपायर येतील आमच्या सोबत आणि आपण जाऊया कंट्रोल रूम मध्ये, तिथे चेक करूया हा चेंडू फेअर आहे की नो बॉल. फुल टॉस होता आणि लिडिंग एज लागते. लिडिंग एज लागताना मात्र इनफिल्डच्या आत चेंडू लँड झाला होता आणि नक्कीच एक तरतूद करून दिल्या त्याला प्रत्येक संघाला की तुम्हाला एक रिव्ह्यू मिळेल, तो फक्त काय बिमरच्या बद्दल. म्हणजेच काय बाकी सर्व गोष्टी आपण पंचांवर सोपवलेल्या आहेत. फक्त एक निर्णय जो तुम्हाला
शंका वाटेल की या चेंडू नो बॉल आहे किंवा नाही, तर त्यासाठी तांत्रिक दृष्टी आपल्याकडे आहे, ती म्हणजे tenniscricket.in च्या माध्यमातून एक तांत्रिक गोष्ट, जी तांत्रिक तरतूद करण्यात आली त्याबद्दल tenniscricket.in चा देखील तितकंच आभार आहे. नक्कीच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी तुम्ही पाहत आहेत तो सामना म्हणजेच रणजित नरेश स्पोर्ट्स कासारडोली विपक्ष एकविरा मानकोली. एकविरा मानकोली संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि अशामध्ये नो बॉल नाही आहे असा निर्णय आमच्यापर्यंत आलेला आहे. पंचाच्या माध्यमातून निर्णय आला म्हणजे ही फेअर डिलिव्हरी आहे आणि एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या झाले ती म्हणजेच एक गडी बाद 18 धावा. एकविरा स्पोर्ट्स मानकोळी या हंगामामध्ये खूप चांगली कामगिरी राहिलेली आहे. मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी अक्षरशः गाजवलेल्या आहेत त्यांच्या फलंदाजीच्या बळावर, त्यांच्या गोलंदाजीच्या बळावर आणि त्यातलीच एक स्पर्धा. स्ट्राईकवर बॅट्समन असेल यशपाल. यावेळेस मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला, अपील केली गेली होती लेग बिफोर विकेटची. उंचीचा दाखला घेतला गेला मिस्टर मोकाशी यांच्याकडून. दरम्यानच्या कालावधी डॉट चेंडू हाताळला गेलाय. धावसंख्या थांबले ती म्हणजे 18 या आकडा. लखन हा कासारवडवली एक्सप्रेस या नावाने सुप्रसिद्ध आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि तोच गोलंदाजी मार्कवर आपली कला दाखवतोय, आपली जादू दाखवतोय. पहिल्या चेंडूवर एक धाव आली, त्यानंतर मात्र चेंडू डॉट. यशपाल माळीला थांबवणं खूप अशक्यप्राय अशी गोष्ट आहे, कारण खूप चांगल्या फॉर्मात आहे यशपाल माळी या सत्रामध्ये, या हंगामामध्ये. आणि त्यातलंच आपण वडू नौकेची स्पर्धा देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळली होती. आणि ही स्पर्धा RD चषक एक नामांकित स्पर्धा आहे आणि वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी आदरणीय सन्माननीय RD ग्रुपचे विनोदजी पाटील यांच्या मध्ये स्पर्धा साकारली जाते. यावेळेस खोलवटपदा चेंडू होता, व्यवस्थित बॅटवर घेता आला आणि या चेंडू स्क्वेअर क्षेत्रात वळतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये यष्टिरक्षक जाऊन चेंडू अडवेल, त्यामध्ये हाना करता करता एकाच धावेवर समाधान व्यक्त केले जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 या आकड्यावर. चेंडू डिलिव्हर करून झाला आतापर्यंत 3. धावसंख्या झाली ती म्हणजे 19. या पुढील सामना असणार आहे जय हनुमान पोगा विपक्ष धनेश 11 कुकचे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आयोजकांची भेट घ्यायची प्लीज, मी विनंती करतोय. जय हनुमान पोगाव विपक्ष धनेश कुकचे हा सामना होणार आहे. नाणेफेकीची कॉल देखील झालेला आहे, पण कर्णधारांनी आमच्या आयोजकांची भेट घ्यायची आहे. चालू असलेला सामना आहे एकविरा स्पोर्ट्स मानकोळी विपक्ष नरेश रणजित स्पोर्ट्स कासारडोली. एकविरा स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झाली आहे 19. यावेळेस पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर अपील केलं जाते, पंचांवर दबाव टाकला जातो आणि पंच मात्र व्यवस्थित निरीक्षण करतायत आणि निरीक्षण केल्यानंतर हा नॉट आउट म्हणजेच डॉट चेंडू असल्याचं घोषित करतायत. धावसंख्या मात्र थांबली आहे 19 या आकड्यावर. आतापर्यंत 4 चेंडू डिलिव्हर करून झालेले आहेत. फक्त 2 धावा लखनने खर्च केलाय, म्हणजेच काय किती चांगला सराव लखनचा आहे ते पाहायला मिळते. कारण या बहुमूल्य स्पर्धेमध्ये समोर एक दादा संघ असताना आपल्या स्वतःची कामगिरी तितकीच अचूक व्हायला हवी आणि ती होते. पण यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन येऊन खेळला आणि इकडे मात्र झेल सुटला जातोय. महत्वपूर्ण झेल होता. मोहम्मद वारेकर जो एक प्रतिष्ठित क्षेत्ररक्षक आहे ठाणे परिसरातला, त्याच्याकडून हा झेल सुटला जातो. म्हणजेच काय क्रिकेटमध्ये तुम्ही कितीही चांगले खेळाडू असाल पण मात्र तुमच्याकडून देखील कधी ना कधी चुका होऊ शकतील, याचं प्रात्यक्षिक मैदानात पाहायला मिळते. एक सॉफ्ट डिसमिसल होऊ शकला असता पण मात्र तो झेल स्वीकारता आला नाहीये. धावसंख्या एकने पुढे सरकेल. धावसंख्या झाले 20 धावा 2-0. यावेळेस हलकासा ओरपिच कमी गती केली होती. चेंडू वळवले जाते स्क्वेअर क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली जाते. फेकी मात्र थोडीशी कॅज्युअल आहे. 2 धावांचा कॉल आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि अशा पद्धतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे एकविरा स्पोर्ट्स मानकोळी संघाची 1 गडी बाद 22 धावा. आदरणीय सन्माननीय विनोदजी पाटील ज्यासाठी एकच सांगेन की चांगल्या दिवशी किंवा चांगल्या वेळी खूप जण मदत करतात, पण वाईट काळामध्ये कोण साथ देत नाही आणि वाईट काळामध्ये तुमची दिलेली साथ मात्र तुम्हाला भविष्यात मात्र त्याचा खूप चांगली अनुभूती मिळेल. खूप चांगलं कार्य तुमच्या माध्यमातून केलं जाते आणि केलं गेलं होतं आणि भविष्यात देखील कराल अशी आपण अपेक्षा वर्तवूया. 2 षटकामध्ये अजूनही गरज आहे ती म्हणजेच 45 धावांची. 22.50च्या धावगतीने खेळ करावा लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये धावा जोडल्या होत्या पण लखनने मात्र कुठेतरी धावांना गतिरोधक लावलाय आणि फक्त या दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या. चला वेळ वाया घालू नका मित्रांनो प्लीज, कारण आम्हाला अजूनही खूप सारे सामने कंप्लीट करायचे आहेत. उद्याच्या दिवशी 1 जानेवारी 2021 या दिवशी दादांचा वाढदिवस आहे आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस देखील आहे, म्हणून आजचे सर्व सामने आम्हाला दिलेल्या वेळेत कंप्लीट करायचे. त्याबद्दल वेळेबद्दल सहकार्य. नवीन गोलंदाजी मार्कावर येतोय तो म्हणजेच सुनील येतोय. खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं नियोजन केलं जात आहे आणि खरंच 1 मॅन शो आहेत.
मिस्टर विनोदजी पाटीलजी, कारण आपण कुठलेच बॅनर्स जास्त पाहत नाहीयेत, कुठल्या ब्रँडिंग पाहत नाहीये, कारण एक अवळी गावाची नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाते ठाणे परिसरामध्ये, मीरा भाईंदर परिसरामध्ये. म्हणूनच की काय, मीरा भाईंदर, वसई, ठाणे या परिसरातील खूप संघ या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत. आणि एवढं लांबून येण्याचं कारण काय, एक अप्रतिम नियोजन दादांचं. तसेच मिस्टर चरण पाटील आणि जॉन्टी जोशी यांच्या माध्यमातून देखील खूप चांगलं कार्य केलं जातंय, कारण साथीदारांचं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. मार्गदर्शन तर आहे दादांचं, पण या सहकार्याने जी कामगिरी केली आहे त्याबद्दल सॅल्यूट असेल. चला वेळ वाया घालू नका. नवीन गोलंदाजी मार्कवर सुनील येतोय, स्ट्राईकवर बॅट्समन दीपेश माळी, दबंग दीपू आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळतोय, आणि नॉन स्ट्राईकला त्यांचेच बंधू मिस्टर एक्सपिरियन्स यशपाल पाहायला मिळत आहेत. पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी मार्कवर सुनील सज्ज होतोय. एकविरा मानकोळी संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 22. यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, तिकडे क्षेत्ररक्षक आहे वाईड ऑफ लॉंग ऑनला, झेल स्वीकारतोय आणि परत पाठवतोय मिस्टर दीपू माळीला. या षटकाची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने करतोय. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं खरंच आम्ही स्वागत करतोय, आणि त्यांच्यासाठी एकच म्हणेन की आकाशाला शोभा नाही चमचमणाऱ्या तारांशिवाय, समुद्राला शोभा नाही सळसळणाऱ्या लाटांशिवाय, पाकिटाला शोभा नाही गुलाबी नोटांशिवाय, क्रिकेटला शोभा नाही षटकार चौकाराशिवाय, आणि आमच्या व्यासपीठाला शोभा नाही या आमच्या लाडक्या पाहुण्यांशिवाय. तर सर्व लाडक्या पाहुण्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नवीन फलंदाज आतिश, जेव्हा गरज होती एकविरा स्पोर्ट्स मानकोळी संघाला एका चांगल्या फलंदाजाची, एक अनुभवी फलंदाजाची आणि एक आक्रमक फलंदाजाची, ती वेळ आता आली आणि आतिश मात्र खेळपट्टीवर आलेला आहे. 11 चेंडूमध्ये गरज आहे ती म्हणजेच 45 धावांची. स्ट्राईकवर बॅट्समन असेल मिस्टर एक्सपिरियन्स यशपाल माळी, नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल आतिश, गोलंदाजी मार्कवर सुनील. छोटासा रनअप आहे पण चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने वळण देतो, टप्पा देखील तितकाच नियंत्रित आहे, आणि म्हणूनच की काय एकविरा स्पोर्ट्स सारखे दादा संघाला कुठेतरी थांबवलं जातं या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून यावेळेस मला स्लॉक स्वीप केलाय, खूप जास्त उंचीवर गेलाय, खाली क्षेत्ररक्षक आलाय, झेल स्वीकारतोय आणि दीपू नंतर यशपालला सुद्धा बाहेर पाठवतोय. दोन विकेट प्राप्त केले गोलंदाज सुनीलने, आणि ऑन अ हॅट्रिक आहे. जर पुढील चेंडूवर जर विकेट प्राप्त केला गेला तर हॅट्रिक पूर्ण करेल सुनील या स्पर्धेमध्ये. दरम्यान धावसंख्येचा विचार करायचा झाला, धावसंख्या झाली ती म्हणजेच 22 धावा. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच वैभव, जो नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय, आणि स्ट्राईकवर आहे आतिश. 10 चेंडूंमध्ये अजूनही गरज आहे 25 धावांची. हॅट्रिकवर आहे गोलंदाज सुनील. खरंच या महत्त्वपूर्ण क्षणामध्ये जेव्हा कॉन्क्रीट खेळपट्टी आहे, गोलंदाजी करताना मात्र खूप त्रास होतो गोलंदाजांना, पण तितकाच चांगला क्लास दाखवलाय कासारवडोलीच्या गोलंदाजांनी. मी लखनचा उल्लेख करेन, त्यानं सुनीलचा उल्लेख करेन. स्ट्राईकवर आतिश. यावेळेस फुल टॉस होता, व्यवस्थित एलिव्हेट करता आला नाहीये. वाईड ऑफ लॉंगॉला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवण्यात मध्ये यशस्वी होतोय. चांगली फेक, एकच धाव मिळेल. आता खूप वेळानंतर मात्र ही एक धाव पाहायला मिळते आतिशच्या बॅटमधून. धावसंख्या 1 ने पुढे सरकून आकडा गाठते ती म्हणजे 23 धावा. खूप चांगल्या पद्धतीने कॉम्बिनेशन दिसते. क्षेत्ररक्षणामध्ये देखील फक्त एक चूक झाली होती मोहम्मदची, बाकी सर्व क्षेत्ररक्षकांनी अचूक अशी कामगिरी अदा केलेली आहे, आणि फलंदाजी करताना कुठेतरी कमी पडतोय एकविरा स्पोर्ट्स मानकुळी संघ, कारण तकदीरने जोडल्या 11 धावा, त्यानंतर यशपाल 7 धावा करून बाद झाला, आणि दीपेशने फक्त 2 धावा जोडल्यात. म्हणजे कुठेतरी उच्चस्तरीय कामगिरीची अपेक्षा होती, पण तसं काही कामगिरी झाली नाहीये एकविरा स्पोर्ट्स मानकोळी संघाची. प्रत्येक दिवस दिवाळी नसते असं म्हणू शकतोय, पण अजूनपर्यंत आतिश आहे, आणि जोवर आतिश खेळपट्टीवर आहे मला तर असं वाटतंय की हा सामना एक रफ अँड टफ होईल, कारण पहिल्या डावामध्ये आतिशने खूप चांगली कामगिरी केली होती. आतिशच्या बॅटमधून खूप जास्त धावा आल्या होत्या, जवळपास 27 धावा आल्या होत्या आतिशच्या बॅटमधून, आणि त्या खेळीची आवश्यकता एकविरा स्पोर्ट्स मानकोळी संघाला या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये असेल. 9 चेंडूमध्ये 44 धावांची गरज असेल. गोलंदाजी मार्कवर सुनील, राईट आर्म अराउंड द विकेट. स्ट्राईकवर बॅट्समन असेल वैभव.
यावेळेस ओव्हर पिच होता, व्यवस्थित शॉट कन्वर्ट करता आला नाहीये. एक धाव मिळेल. वारंवार अक्रॉस द लाईन खेळलं जाते म्हणून की काय जास्त धावा जोडता येत नाहीये, कारण व्ही शेप मध्ये खेळलं तर तुम्हाला तो प्रॉमिसिंग स्ट्रोक्स पाहायला मिळू शकतात किंवा तुमच्या संघाला ते धावा देऊन जाऊ शकतील. पण तुम्ही जर वारंवार अक्रॉस द लाईन येऊन खेळलात तर मात्र तितकं समाधानकारक कामगिरी होत नाहीये एकविरा स्फोट मानकोळी संघाची. धावसंख्या झाले 24 धावा. यशस्वी षटक हाताळतोय सुनील. स्ट्राईकवर आहे आतिश. 43 धावांची गरज. फुल टॉस आहे आणि आतिशला तुम्ही फुल टॉस चेंडू देऊ शकत नाहीये, तो मात्र चेंडूला भिरकावून देईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. की मला फुलटॉस चेंडू मिळू दे आणि त्या फुलटॉसवर मी 6 धावा जोडू शकेल आणि तशी कुठेतरी जी प्रार्थना पूर्ण केली जाते. धावसंख्या झाले 30. यावेळेस अव्वा पिच होता, खूप चांगलं बॉडी वेट ट्रान्झॅक्शन, चेंडू निघून जातोय तो म्हणजे वाईड ऑफ लॉंग ऑन. सीमारेषा पार षटकार. धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. म्हणतात ना सुबह का बोला शाम को घर आए होते उसे भुला नाही कहते. पण मात्र या 2 षटकारांनी कुठेतरी आशेचा किरण दाखवलं जाते. विजयाला गवसणी घालू शकेल एकविरा स्पोर्ट्स मानकोळी संघ, पण तशी साथ वैभवने दिली पाहिजे, कारण आतिश आता नॉन स्ट्राईक एंडवर जाऊन पोहोचलेला आहे आणि आता कुठेतरी आतिशची स्ट्राईक वर येणं खूप महत्वाचं होतं. पण अजूनही वैभवच्या माध्यमातून जर धावा आल्या तर मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक करेल एकविरा स्पोर्ट मानकोळी. जर हवेचा प्रभाव पाहिला तर VIP डाईसच्या उजवीकडून डावीकडे प्रभाव आहे आणि तो कदाचित पोषक आहे वैभवसाठी. तर पाहूया मी विनंती करतोय पोगाव संघाचा कर्णधार आणि धनेश 11 कुकसे संघाचा कर्णधार प्लीज आपण यायचंय आणि आयोजकांची भेट घ्यायची. आणि आता मात्र दोन्ही बाजूने खेळण्याची संधी प्रत्येक संघाला मिळते, म्हणूनच की काय वैभव आता ऑपोजिट एंडला आलेला आहे आणि आता उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक जी हवा होती ती मात्र आता त्याचा फायदा उचलता येऊ शकणार नाही, कारण वैभव स्ट्राईक एंडला आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे संदीप. संदीप खूप चांगला गोलंदाज, अनुभवी गोलंदाज आहे. नरेश रणजित कासरडोली या संघाचा इनफिल्डचा विचार केला तर 4 क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आत आहे, 4 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आत आहे. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, पॉइंट कव्हर हे 4 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेले आहेत. ऑन साईडचा आपण उल्लेख करायचा झाला तर 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि ऑफ साईडला 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. यावेळेस आडव्या वाटेने स्लॉक स्वीकारण्याचा प्रयत्न होता आणि आता मात्र कुठेतरी जवळपास विजयाकडे जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच रणजित नरेश स्पोर्ट्स हा संघ, कारण आता एका षटकामध्ये 31 धावांची गरज आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम असल्या कारणाने मात्र आता गोलंदाजाने जर चूक केली किंवा गोलंदाजाने धावा बहाल केल्या तर मात्र हे आव्हान पूर्ण होऊ शकेल. संदीप राईट आर्म ओव्हर द विकेट, कोलवडेचा चेंडू होता यॉर्क लाईन आणि अशा पद्धतीने परतेल वैभव. यष्टा वाकवल्या जात आहेत आणि आता मात्र कुठेतरी विजयाच्या समीप म्हणजेच काय विजयाला गवसणी घालतोय रणजित स्पोर्ट्स संघ. आहे जवळपास 5 प्रेक्षक स्टँड आहेत, तर मी प्रेक्षकांना विनंती करतोय तुम्ही ज्या ठिकाणी बसलाय त्या ठिकाणी बसून प्लीज काळजी घ्या. गरज आहे 4 चेंडूंमध्ये 31 धावांची. गोलंदाजी मार्कवर आपली खूपच चांगली गोलंदाजीची कला सादर करतोय सुनील. संदीप यावेळेस मात्र 20 शेप मध्ये खेळलं जातं. इंटू द गॅप आहे, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय वाऱ्याच्या वेगाने, चेंडू अडवतोय, फेक चुकते पण मात्र एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकून 37 या आकड्या जाऊन पोहोचते आणि आता गरज आहे
3 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतोय जय हनुमान पोगाव आणि दानेश इलेव्हन कुकसे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी प्लीज आयोजकांची भेट घ्यायचे. धनेश इलेव्हन कुकसे आणि जय हनुमान पोगाव. संदीप गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच आतिशला मात्र या सामन्याचा शेवट गोड करावा लागेल. यावेळेस मात्र गोड करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू निघून जातोय तो म्हणजेच फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. चेंडूवर 3 षटकार आलेले आहेत कारण गेल्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार आतिशच्या बॅटमधून आले होते आणि आता या षटकातल्या 4थ्या चेंडूवर जेव्हा स्ट्राईकवर आलाय तेव्हा षटकार पाहायला मिळाला. म्हणजेच काय लगातारच्या 3 चेंडूवर 3 षटकार पूर्ण करतो आतिश. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 43 या आकड्यावर आणि अजूनही गरज आहे ती म्हणजे 24 धावांचे. मिस्टर ज्ञानेश्वर मुकादम आमचे जे स्कोरर आहेत ती अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आमचे ऑफिशियल स्कोरर मिस्टर अल्पेश गायकवाड हे देखील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. आणि ही 12वी हॅट्रिक म्हणजेच काय 12वी स्ट्रीक आहे षटकारांची आतिशची आणि या स्पर्धेतली दुसरी स्ट्रीक कंप्लीट केली ते म्हणजेच आतिशने षटकारांची. धावसंख्या झाली ती म्हणजेच 43 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. जरा वेळेबद्दल आम्हाला सहकार्य करा कारण आजचे सर्व सामने आम्हाला आजच कंप्लीट करायचे आहेत कारण उद्या आमच्या दादांचा वाढदिवस आहे आणि उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. तर उद्या स्पर्धेचा शेवट देखील आम्हाला गोड करायचं आहे आणि नववर्षात स्वागत देखील करायचं आहे. तर विनंती असेल की वेळेबद्दल सहकार्य. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदीप असेल. स्ट्राईकवर बॅट्समन आतिश आणि खरंच आतिशचं मी कौतुक करीन कारण दबावामध्ये देखील तो किती चांगली फलंदाजी करतोय. आपला संघ पराभवाच्या छायेत आहे तरी देखील तो आपली फलंदाजीच्या बळावर आपल्या संघासाठी चांगलं काम करतोय. संदीप फुल टॉस आहे. एलिव्हेशन चांगलं. 4थ्या चेंडूवर 4था षटकार. धावसंख्या जाते ती म्हणजेच 49 या आकड्यावर. आतिशने लवकर यायला होतं. धावांचा जर आपण विचार केला 67 धावा होत्या टार्गेटला तर मला असं वाटतं की आतिशने ॲज अ ओपनर तरी यायला हवं होतं. कदाचित त्याचा पहिल्या डावाचा उल्लेख केला त्याने 27 धावा बनवल्या होत्या आपल्या संघासाठी. फुल टॉस आहे. मिस टाइम होतोय. कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय. झेल स्वीकारतोय आणि आता बाद होतोय फलंदाज आतिश. डाव संपतोय दुसरा 49 या आकड्यावर आणि विजय होतोय रणजित नरेश स्पोर्ट्स कासारवडील संघ. विजय संघाचा पुढील फेरीसाठी अभिनंदन आणि बेटर लक नेक्स्ट टाइम. एकविरा माणकोली. आणि या डावाचा आपण उल्लेख करायचा झाला तर जे झेल सुटलाय तो म्हणजे अय्यूबचा जो 19 धावांवर होता आणि तेव्हा कुठेतरी तो हा सामना निसटलाय एकविरा स्पोर्ट्स माणकोली संघाकडून असं कुठेतरी जाणवतंय. तर मी वळतोय मिस्टर अजय खरे त्यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅच खेळाडूला आपण गौरवणार आहोत या ठिकाणी व्यासपीठावर आणि सामनावीर खेळाडू ठरलेला आहे अर्थातच अय्यूब शेख ज्याने 46 धावांची अप्रतिम अविस्मरणीय आणि अद्भुत खेळी साकारलेली आहे. अय्यूब शेख तुम्हाला विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. व्यासपीठावर उपस्थित ओळीगावचे समाजसेवक सन्माननीय गजानन जोशी साहेबांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार देण्यात येईल. दरम्यान व्यासपीठावर वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली अय्यूब शेखच्या माध्यमातून आणि अय्यूब यांची फलंदाजी पाहण्यासाठी देखील भरपूर क्रिकेट रसिक ऑनलाईन येत असतात. एक व्यावसायिक खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये आज खेळताना दिसतोय. जबरदस्त प्रारंभ केला आहे कासार वडवली संघानं या स्पर्धेमध्ये. 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. माणकोलीसारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलेला आहे या मॅचमध्ये. खरं तर या विभागातील एक दादा संघ म्हणून माणकोली संघाकडे पाहिलं जातं परंतु माणकोली संघाकडून देखील काही चुका पाहायला मिळाल्या आणि सामनावीर ठरलाय अय्यूब शेख. 46 धावांची अप्रतिम इनिंग्स. सन्माननीय गजानन जोशी साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सामनावीराची जी आकर्षक ट्रॉफी आहे ती प्रदान करायची आहे आणि सन्मानित करायचं आहे अय्यूब शेख यांना. आज खरोखरच सर्वच क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकले अय्यूब शेख यांनी.
वेल डन, वेल प्लेड अयूब. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला तसेच तुमच्या टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, तुम्ही कुठेही जाऊ नका. ही स्पर्धा सोडून लगेच आपल्या समोर एक नवीन मॅच येते. नवीन संघर्ष मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. जय हनुमान पोगाव विरुद्ध धनेश 11 कुकसे. धन्यवाद अजय घरत. तर पुढील सामना आपण पाहणार आहोत एक बिग मॅच धनेश्वलन कुक्ष विपक्ष जयहनुमान पोगाव या दोन बलाढ्य संघामध्ये. या अगोदरच भिवणी तालुक्यामधील एक